brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जे दर्शन झाले होते परवा, एक खासदार या ठिकाणी आले होते, त्याने दर्शन केले होते. त्याच्याबद्दल आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की त्याच्याबद्दलची कुठलीही कल्पना आधी प्रशासनाला दिली नव्हती. प्रशासनाला याच्याबद्दलची कुठली माहिती पण दिली नव्हती आणि त्याचा खाजगी ट्रिप होता. हे स्पष्टीकरण दिले पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी. 9 जानेवारीपासून भीमाशंकर मंदिर 3 महिन्यांसाठी सर्वांसाठी बंद असताना भाजपचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुलं केल्याने आता नवा वाद झालाय. शनिवारी भीमाशंकरच्या प्रायव्हेट हेलिपॅडवर खासदार दुबे यांचं हेलिकॉप्टर उतरलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या परिवारासह भीमाशंकरच्या मंदिरात दर्शन घेतलं. या सगळ्या प्रकारामुळे आता प्रशासनावर जोरदार टीका होतीये. 9 जानेवारी ते 9 एप्रिलपर्यंत भीमाशंकरचं मंदिर सर्वांसाठी बंद ठेवण्यात आलंय. मंदिराच्या डागडुजीचं काम सध्या सुरू आहे. महाशिवरात्रीला देखील मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं. मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले होते. असं असताना महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुलं करण्यात आलं होतं. या सगळ्या प्रकरणामुळे भाविकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येतोय. या सगळ्या प्रकरणावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर आता जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्टीकरण दिलंय. दुबेंच्या हेलिकॉप्टरला कुठलीही परवानगी दिली नव्हती असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर कुठल्याही व्हीआयपीला दर्शनाची परवानगी दिली नसल्याचं देखील डुडी यांनी स्पष्ट केलंय. आता याच्याबद्दल मी एकदम क्लॅरिफिकेशन देतो तुम्हाला. हेलिकॉप्टरने या ठिकाणी आले होते तर लोकांचे मनामध्ये संभ्रम आहे की हेलिकॉप्टरची परमिशन प्रशासनाद्वारे दिलेली आहे. हेलिकॉप्टर खाजगी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे खाजगी हेलिकॉप्टरच्या मुवमेंटला मान्यता दिली जात नाही. जे दर्शन झाले होते परवा, एक खासदार या ठिकाणी आले होते, त्याने दर्शन केले होते. त्याच्याबद्दल आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की त्याच्याबद्दलची कुठलीही कल्पना आधी प्रशासनाला दिली नव्हती. प्रशासनाला याच्याबद्दलची कुठली माहिती पण दिली नव्हती आणि त्याचा खाजगी ट्रिप होता. जेव्हा त्या ठिकाणी ते आले त्या ठिकाणी आम्ही जे नंतर माहिती घेतली त्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणचे जे ट्रस्ट आहे त्याने त्याला थांबवला होता आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या SDMला सूचना पण दिलेली आहे की याच्याबद्दलचा एक नोटीस तुम्ही ट्रस्टला इश्यू करावा, त्याचा खुलासा घ्यावा आणि याची डिटेल आम्हाला माहिती द्यावा की त्या दिवशी काय घटना घडली, कशा पद्धतीने दर्शन करण्याची कोणी मुभा दिली, कशा पद्धतीने त्याने दर्शन केले, याच्याबद्दलची सर्व माहिती आम्हाला SDMद्वारे ट्रस्टद्वारे येतील आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढच्या कारवाई करू. मात्र हे गोष्टी मी तुम्हाला एकदम क्लिअर करू इच्छितो, प्रशासनाद्वारे ते महसूल प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो, त्याच्याकडून कुठली परवानगी मागितली पण नाही आहे आणि कोणाला परवानगी दिली पण नाही आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला एक सुद्धा जाणून घेतली पाहिजे, 9 जानेवारीपासून हा मंदिर बंद आहे आणि 9 जानेवारीपासून असं पहिल्यांदा नाही झालेलं आहे की कुठला VIP येऊन आमच्याकडे याची आधी सुद्धा म्हणजे सर्व VIPचे असे प्रकारचे लोकांना आम्हाला जेव्हा कॉन्टॅक्ट साधले होते तेव्हा सर्वांना आम्ही सांगितलं होतं की रिक्वेस्ट केली होती की मंदिर जे आहे ते सर्वांसाठी बंद आहे, कोणासाठी चालू नाही आहे. 9 जानेवारीपासून आपण मंदिर बंद केला होता. 9 एप्रिलपर्यंत मंदिर बंद राहतील. आता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काम चालू आहे आणि काम करण्याचा आपला उद्देश पण हाच आहे की आपण त्या ठिकाणी पाहतोय की वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे आणि वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये असताना जे मंदिरच्या जवळची जागा आहे ते अपुरी आहे आणि ते अपुरी जागा असल्यामुळे आपण हा डिसाईड केला होता की मागचे बरेच म्हणजे हा जे काम आता आपण करतो ते आजचा मंजूर काम नाही आहे. हा काम मंजूर झाला होता 2020 मध्ये, पण ते तेव्हापासून ते रडकून होता. आता जेव्हा आपण हा काम हातात घेतला तेव्हाही आपल्या निर्देशनास आला की त्या भागाची जी भीत आहे तेही कमजोर झाली होती. पुढे दुर्दैवाने काही घटना घडली असते. आपण काही मागच्या वर्षामध्ये पाहिले आहे की काही भागामध्ये स्पेशली जे आंध्र प्रदेश आहे त्या भागामध्ये किंवा तमिळनाडू या भागामध्ये काही ठिकाणी मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाली, त्याच्यामुळे काही लोकांचे दुर्दैवाने आयुष्य पण गेले. तर यासाठी आपण या ठिकाणी निर्णय घेतला की अशी वेळ आपल्यावर येऊ नये, त्याच्या आधीच आपण त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन करून घेऊ आणि आपलं मंदिर व्यवस्थित करून घेऊ. त्या ठिकाणी आपण 9 जानेवारीपासून हा मंदिर बंद केला होता. कोणालाही काही दर्शन करण्याची परमिशन जवळपास 2.5 महिने होत आलेले आहे, कोणाला दिली पण नाही आहे आणि कोणाला जेव्हापर्यंत मंदिर बंद आहे तेव्हापर्यंत दिली पण जाणार नाही. कोणी जर अशा पद्धतीने जर दर्शन त्या ठिकाणी येऊन केलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची परमिशन आम्ही दिली नव्हती. मात्र आपल्याला आम्ही चौकशी करायला सांगितलेलं आहे की याच्याबद्दलची डिटेल माहिती SDMला आम्ही सांगितलं आहे की तुम्ही घ्यावा की कोणी परमिशन दिली, कशा पद्धतीने झाला आणि त्याच्या अनुषंगाने कोणी जर मंदिराच्या स्तरावर दिलेली आहे तर त्याच्यावर योग्य कारवाई केली जाते. आता या सगळ्या प्रकरणानंतर ज्यांनी दुबेंना परवानगी दिली त्यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.